काय लाजवाब खेळ पाहायला मिळाला. षटकारांचा तर पाऊस पडला. मस्त मस्त मॅच. खजिंदर साहेब, खरं तर प्रशांत खानावकरांनी त्याचं उत्तर दिलंय आपल्या बाईटमध्ये की त्यांनी निश्चय केला होता की जर आमची पहिली बॅटिंग आली तरी 100 करू किंवा अपोजिट टीमने 100 केल्या तरी पण आम्ही त्या 100 चेस करू. नक्कीच नक्कीच त्याचं जिवंत उदाहरण त्यांनी दिलंय. कारण ज्यावेळेला ऑक्शन शोला होता त्याच्यामध्ये तब्बल 4 टीमनी 25,000 रुपये त्यांच्यावरती बोली लावली होती आणि 25,000मध्ये चिट्ट्या उडाल्या आणि चिट्ट्या उडल्यानंतर ते म्हणजेच ज्याला बोलतात ना दैवत येतो, म्हणजे दैवाने ती नारायण मढवींच्या पदरी ते सोनं टाकलं आणि खऱ्या अर्थानं आज म्हणजे ते सोनं 24 कॅरेट जे म्हणतो ना आपण एकदम शुद्ध सोना, 24 कॅरेट 22 कॅरेट का 23 कॅरेट जे असतं ना शुद्ध सोना, तसं सुद्धा सोना या ठिकाणी पाहायला मिळालं ते प्रशांत खानावकर. नक्कीच प्रशांत खानावकर. आणि तेच प्रशांत खानावकर मला असं वाटतं आता पहिलं षटक टाकण्यासाठी मैदानात उतरलेले आहेत. ऑलराऊंडर परफॉर्मन्स त्यांचा राहिलेला आणि समोर आहेत ते लालचंद गावंड, एक नावाजलेलं नाव टेनिस क्रिकेटला मिळालेलं एक अनमोल असं रत्न आहे ते लालचंद गावंड यांचं. हा वाघेलीवाडा संघ म्हटलं की लालचंद गावंड हा यस यस पंचांचा ग्रीन सिग्नल. लालचंद गावंड यांचा खूप नाव मोठा आहे. मात्र आज 40+ धमाकामध्ये त्यांचा आपण पाहतोय सलामीला आलेत. मात्र यंग क्रिकेटरना लाजवेल असा खेळ त्यांच्याकडे अद्याप आहे. अद्याप बाउंड्री टच ते क्षेत्ररक्षणाला असतात. ते कधीही सर्कलमध्ये क्षेत्ररक्षण करत नाही आहेत. कधी आपण बघा त्यांना बाउंड्री टचच आपण पाहतोय. हा लॉंग ऑन मिड विकेट डीप एक्स्ट्रा कव्हर अशा पोझिशन ते नेहमी घेत असतात. अशा एरियामध्ये ते नेहमी क्षेत्ररक्षण करत असतात आणि आपला नियम आहे की 48+ हा सलामीला गेला पाहिजे आणि तसंच झालंय. लालचंद गावंड मैदानात उतरलेले आहेत. राजेश गायकर त्यांना सहकार्य करण्यासाठी आलेले आहेत. पहिला चेंडू आणि पहिल्या चेंडूवर लालचंद गावंड धावचित होत आहेत. पहिला हादरा बसतोय तो वेद 11 गावदेवी उसरली संघाला. क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये चेंडू इतका मजबूताने बसलाय ना आणि तितका ताकदीचा थ्रो. मात्र लालचंद गावंड पोचता राहिला या ठिकाणी रनआउट झाला. हा नक्कीच चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालं. पहिलं षटक आहे ते मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक आहे आणि अशा या षटकामध्ये क्षेत्ररक्षक सर्कलच्या आत असल्या कारणाने विकेट मिळते. पहिली उपलब्धता, पहिली सफलता जय हनुमान उमरोली संघाला मिळते आणि ती देतोय तो प्रशांत खानावकर. तर याचं कारण हे ग्राउंड जे शिडकोच्या माध्यमातून जे आपल्याला पाहिलं गेलं या मैदानावरती, म्हणजे आजचे ग्राउंड आहेत ना इतके सपाट इतके सुरळीत ग्राउंड झालेत. पहिला असे ग्राउंड होते ना शेतामध्ये कुठे बांधाच्या पाठीमागे तरी करतो उल्लेख त्याचा. फुलटॉस चेंडू जमीन लगाचा फटका. क्षेत्ररक्षक बघा किती सुंदर क्षेत्ररक्षक. मी ग्राउंडचा उल्लेख का करत होतो त्याचं कारण हे आहे, कारण पहिल्या शेतामध्ये कुठेतरी चप्पल नसताना, कुठेतरी आपल्याला ट्रॅक नसताना, कुठे टी शर्ट नसताना शर्टावरती फिल्डिंग वगैरे उतरण्यासाठी जायचे. एखादी कॅच पकडल्यानंतर माहिती पडायचं नसतं की बाबा मी झेल पकडे, तो सांगत द्यायचा ए बाबा झेल पकडलाय. मात्र आज ग्राउंड बघा किती चांगले आहेत, सुरळीत ग्राउंड आहेत, चांगले मैदान आहेत, चांगली खेळपट्टी आहे, इतके चांगले म्हणजे त्याचा हा फायदा सर्व आपल्या खेळाडूंना झालाय. पॅरागॉन स्लीपरवर खेळणारे आज सुटाबुटात खेळतात. हे प्रगती, ही क्रिकेटची प्रगती आपण इथे पाहतोय. आणि हा चेंडू हवे ते जेल होण्याची शक्यता कॉलिंग बरोबर नाही आणि जीवनदान मिळतंय ते फलंदाज रुपेश म्हात्रेनं मागील मॅच मध्ये सुंदर फलंदाजी केली होती. एक बाजू त्यानं लावून धरलेली, मात्र या मॅच मध्ये त्याला जीवनदान मिळते. बघू शकतो आपण कसा हवेमध्ये चेंडू गेला. 2 क्षेत्ररक्षक आले, टक्कर झाली त्यांची, कॉलिंग नाही बरोबर झालं आणि मग कव्हरिंग करता नाही आलं. एक विकेट अजून मिळाली असती प्रशांत खानावकरांना. प्रयत्न करतात प्रशांत खानावकर, मात्र धावा मिळत आहेत. नक्कीच सर या ठिकाणी आपण जर पाहिलं ना भरपूर शुभेच्छा येतात, कारण 40+ मास्टर आहे आणि 40+ मास्टरांचा जर हा विचार केला ना तर रायगडमधून पूर्ण शुभेच्छा येतात. का
दुसऱ्या दिवशी नेहा एंटरप्राइजेस वरचे ओवले टीम काय इथे मैदानामध्ये नी जर्सीमध्ये डार्क ब्ल्यू जर्सीमध्ये ते खेळली आणि त्याचे सर्व राम घरत आमचे खऱ्या अर्थाने जबरदस्त खेळ त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळाला. त्यांची टीम पुढे सरसावली आहे. मात्र या ठिकाणी बघा किती सुंदर फटका, नेत्रदीपक फटका थांबणार नाहीये, चेंडू थांबणार नाहीये, चेंडू टोबाऊन सीमारेषा बाहेर, दन 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 चौकार. केलं तर आजचं हे फास्ट युग आहे आणि या फास्ट युगामध्ये इतकं फास्ट क्रिकेट आलंय. आपण पाहतोय 60 वर खेळल्या जायच्या पहिले इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये, त्याच्यानंतर आल्या 50, त्याच्यानंतर आता 20 आणि जर आपल्या जर सीमित क्रिकेटमध्ये पाहिल्या तर 6 वर, 5 वर, नंतर 4 वर, नंतर कधी कधी जर रात्र ना 1 ओव्हरचा सुद्धा मॅच होतं. इतका फास्ट क्रिकेट झालंय आणि 1 ओव्हरमध्ये देखील आपले खेळाडू आपली दमखच दाखवतात आणि षटकार चौकार म्हणून आपल्याला सांगते आमच्यामध्ये 1 ओव्हर द्या किंवा 1 चेंडू द्या तरी आम्ही ते क्रिकेट दाखवण्याचा प्रयत्न करू. नक्कीच कधी कधी असं होतं की टॉसवर पण द्यायला लागतं, कधी कधी विकेटवर म्हणजे स्टंप आउटवर पण द्यायला लागतं. ती परिस्थिती वेळेची परिस्थिती राहिलेली आहे. परंतु आपण इथे म्हणून तर 10 वाजता चालू करतो, लवकर चालू केल्यानंतर बराचसा वेळ मिळतोय आणि त्यामुळे वेळेमध्ये सामने होतात. सगळ्यांना या सूर्यप्रकाशात आपली गुणवत्ता दाखवण्याचा चान्स मिळतोय. हे एक वैशिष्ट्य या रायगड 40+ क्रिकेटचं राहिलेलं आहे. नक्कीच सर. मात्र सर्व जे आपण जे ज्या 10 वाजता मॅचेस चालू करतो त्याचं श्रेय जातं या 40+ मास्टरांना. वेळेवरती येतात, वेळेवरती. वन सोल्युशन जी टीम पहिल्या दुसऱ्या दिवसामध्ये का तिसऱ्या दिवसामध्ये जी पुढे सरकली ना ती तर सकाळी 8:30 वाजता इथे टच झाली होती. पार रोहे मानगाव पासून त्यांचे खेळाडू आहेत आणि 8:30 वाजता त्यांनी स्वतःने आम्हाला सर्व सहकार्य केलं, उसळ ठेव करायला आणि ती मॅच 9:30 वाजता डॉट चालू झाली होती. 7 धावा पहिल्या षटकामध्ये आलेल्या आहेत प्रशांत खानावकरांच्या. दुसरं षटक यशवंत वाघमारे घेऊन आलेले आहेत आणि ज्यानं या मैदानावर हाहाकार माजवलेला आहे तोच फलंदाज राजेश. राजेश गायकर उर्फ राजा बेलवलीचा 1 धाव काढतोय. पहिल्या मॅच मध्ये 13 चेंडूमध्ये 36, दुसऱ्या मॅच मध्ये 17 चेंडूमध्ये 40 धावची बहरदार खेळी करणारा राजा. आज या विकेटवर आपण बघितलंय की ही विकेट फलंदाजांना खूप साथ दिलेली आहे या विकेटनं आजच्या दिवशी. नक्कीच सर. मात्र गोलंदाजी तिची बण आहे. हा यशवंत वाघमारे ना एक अनुभवाने भरलेला, हा देवत गावचा बिलोंग करणारा हा यशवंत वाघमारे एक भल्या म्हणजे त्याच्या काळामध्ये जेव्हा यंग क्रिकेटरांना जेव्हा गोलंदाजी करायचा ना इतका त्यांच्या पायामध्ये बेड्या टाकून ठेवायचा, चेंडू कधी कुठे टाकायचा ना कसा वळवायचा तो त्याला अचूक टप्प्याची गोलंदाजी करण्याची माहिती आहे. तो यशवंत वाघमारे हा देवत गावाचा आहे, जबरदस्त गोलंदाज आहे, हुकमी गोलंदाज म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातंय. विशाल जितेकर आहे ना आपला दापोलीचा, हमेशा या गोलंदाजाला कुठे ना कुठे ओपन क्रिकेटमध्ये खेळवायचा. नक्कीच आणि त्याचाच प्रत्यय आपल्याला बघायला मिळते, त्याच्यामध्ये असलेली गुणवत्ता आपल्याला पाहायला मिळते. शॉर्ट पिच, चेंडू जातोय फाईन लेग सीमारेषे पलीकडे, पुल केलेला हा खणखणीत असा चौकार. वरच्याकडे लागला नसेल तर ही परफ्यूम डिलिव्हरी म्हणजे ज्याला म्हटलं जातं ना नाकाला वास देऊन जाणार हा चेंडू. इतका सुंदर चेंडू फेके केला होता. मात्र फलंदाजाने ओळखला, फक्त टॅपिंग केला, चेंडू सीमारेषा बाहेर चौकारासाठी पाठवला. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज, 4-5 पावलांचा रनअप, पंचांना ओलांडून गोलंदाज. पुन्हा त्याच पद्धतीने चेंडू मात्र आत्ताच आळे रचले. ए बाबा पकडला पकडणार नंतर या ठिकाणी असं होत जातंय आणि प्रेशर आली क्रिकेट या ठिकाणी. अस्तित्वाची लढाई आहे, डू ऑर डायची मॅच आहे. या मॅच मध्ये जर हरलात तर कठीण परिस्थितीचा सामना करावा लागेल. बघितला आपण, उडालेला चेंडू होता, उसळी घेतलेला हा चेंडू होता आणि सरळ चेंडू मारला, मात्र झेल काय होऊ शकला नाही. बाउन्सिंग विकेट थोडीशी झालेली आहे आणि आपल्या खांद्याचा पुरेपूर वापर आपल्या गोलंदाजीमध्ये करतायत ते गोलंदाज यशवंत वाघमारे. तशा प्रकारे चेंडू फेकी केला होता. मागचा चेंडू जो फेकला त्याला चौकार आला, मात्र या तसाच पद्धतीने दुसरा चेंडू फेकी केला, झेल उडाला होता, मात्र झेल गॅदर करता आला नाहीये. इतका सुंदर चेंडू. पुन्हा एकदा यशवंत वाघमारे. आता चेंडू
काय सुरेख चेंडू, अप्रतिम चेंडू, जबरदस्त चेंडू या ठिकाणी फेकी केलाय गोलंदाज यशवंत वाघमारे. काय मस्त गोलंदाजी, मस्त गोलंदाजी, तितकी ताकदीची गोलंदाजी या ठिकाणी पाहायला मिळते. धावसंख्येचा विचार केला तर 13 धावा स्कोअर बोर्डवरती. दुसरं षटक मार्ग असेल, दुसऱ्या षटकातील काही चेंडूचा खेळ बाकी आहे. 4 चेंडू तर फेकून झाले, 4 चेंडू अगोदर 6 धावा खर्च केल्यात. मी म्हणेन तितकी साजेशी आता गोलंदाजी चालू आहे सर. नक्कीच हा चेंडू यशवंत वाघमारेंचा राजासाठी. राजानं मारायचा प्रयत्न केलाय, बरोबर नाही बसला. हे देखो बाई, हा दैव देता आणि कर्म घेऊन जात. तुम्ही जर राजस गायकरला अशी संधी दिली ना तर येणारा काल खूप कठीण असेल तुमच्यासाठी. उमरोली टीम गोलंदाजाला खरं तर म्हणजे दगडावर डोकं आपटायची वेळ आणलेली आहे. आता तसंच झालंय ना, ते स्वतःनी दगड डोक्याला आपटू का मी डोकं दगडावर फोडू असं यशवंत वाघमारेला झालं असेल. कारण माझ्या गोलंदाजीमध्ये 2 झेल उडाले आणि ते दोन्ही झेल या ठिकाणी दान झाले. खूप कठीण परिस्थिती आहे, खूप कठीण. दोघांना जीवनदान मिळालं, एकदा जीवनदान मिळालं राजेशला, एकदा जीवनदान मिळालं रुपेशला, आणि दोन्ही घातक असे फलंदाज आहेत. बऱ्याच वेळा आपण बघितलंय जेव्हा जीवनदान मिळालेला एखादा खेळाडू मैदानात असतो ना, तो हाहाकार माजवतो. जास्त स्कोर उभा करताना त्याला आपण पाहिलेलं आहे. या मॅच मध्ये काय होईल हे पाहणं गरजेचं ठरणार आहे. हा चेंडू फुल टॉस चेंडू तटला मिड विकेट मध्ये आणि चेंडू जाते सीमारेषा पार. हा चौकार. जबरदस्त अशी आपल्याला गोलंदाजी पाहिली ती यशवंत वाघमारेची. 2 चेंडूचा जर अपवाद वगळला सर, 2 चौकार आले खरे, पण मात्र त्यांनी 2 संध्या देखील उपलब्ध करून दिल्या होत्या. हे दोन्ही फलंदाज तंबूचा आसरा घेत असते आतापर्यंत. मात्र या ठिकाणी शतरक्षकांची परिपूर्ण साथच त्याला मिळाली नाहीये. जर ती साथ मिळाली असती ना तर चित्र काही वेगळं असतं. मात्र चला बॉल पाहिजे. स्कोअर 6 चेंडू झाले, 6 चेंडू फेकून झालेत आणि स्कोअर झाले. चेंडूवर 1 सिंगल, नंतर चौकार, नंतर 3रा सिंगल, 4था डॉट, 5वा सिंगल आणि शेवटचा चेंडू 6वा चौकार. येस 18 धावा स्कोर. 18 धावा. अठरा धावा धावफलकावर लागलेल्या आहेत. पहिल्या षटकामध्ये आल्या 7, यशवंत वाघमारेंच्या या षटकामध्ये आल्या 11 आणि प्रशांत खानावकर आपला कोटा पूर्ण करतायत. मला असं वाटतं 5 षटकांचे हे सामने आणि 5 षटकांच्या सामन्यामध्ये 4 गोलंदाज वापरण्यात येणार आहेत. हवेची दिशा पण बघा, पूर्वेकडून पश्चिमेकडे वारे वाहायला मला असं वाटतं लागलेले आहेत. खरं तर या वेळेला पश्चिमेकडून पूर्वेकडे वाहतात, पण आता वारा फिरलाय, वाऱ्याच्या दिशा बदललेत. या फलंदाजांना त्याचा फायदा मिळू शकतो, कारण या एंडमधून आता गोलंदाजी करणार आहेत ते गोलंदाज प्रशांत खानावकर. विश्वज्योत हायस्कूल एंड कडून गोलंदाजी करतायत ते गोलंदाज प्रशांत खानावकर. क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना बदलतायत. सर्कलच्या आत या लेफ्टी बॅट्समन साठी 4 खेळाडू ठेवलेले आहेत. शॉर्ट फाईन लेग, शॉर्ट थर्ड मॅन, गली आणि कव्हर मध्ये एक खेळाडू ठेवलेला आहे. तर सर्कलच्या बाहेर लॉंग ऑन, लॉंग ऑफ, डीप एक्स्ट्रा कव्हर आणि डीप मिड विकेटला क्षेत्ररक्षक तैनात केलेला. लेफ्टी बॅट्समन आहे राजा, ज्यानं पहिल्या मॅच मध्ये 13 मध्ये 36 धावा काढल्या, त्यानंतर 40 धावा कुठलेल्या. फुल टॉस, वॉट अ स्ट्रोक, मस्त अफलातून फटका. हा लाजवाब आणि भन्नाट फटका मारतोय तो राजेश गायकर चौकार. अर्जुन यष्टीवरचा खरं तर हा चेंडू होता. चेंडू तटवला सरळ मिड विकेट सीमारेषे पलीकडे 4 धावांसाठी. आणि गरज आहे सर, आता खरं तर गरज निर्माण झालेली आहे, कारण या टीमनं अपोजिट टीम समोर उमरोली टीम आहे, तिनं 90 धावा कुठून काढलेल्या आहेत. अशा वेळेला या टीम समोर मोठं टार्गेट ठेवणं फार गरजेचं आहे. ओळखून आहेत ते उसरलीचे फलंदाज, प्रयत्न सुरू आहे, मात्र अजूनही त्यांना पाहावं तसं यश आलेलं नाही. पहिल्या षटकामध्ये धावा फक्त 7, दुसऱ्या षटकामध्ये 11, तिसऱ्या षटकामध्ये आता जास्त धावा त्यांना काढाव्या लागणार आहेत.
नक्कीच सर, या ठिकाणी जर पाहिलं तर उत्तरोत्तर जसजसं षटकांची संख्या कमी होईल तसतसा धावगतीचा जो आलेख आहे तो आलेख मात्र तुम्हाला चढता ठेवावा लागणार आहे. कारण चढता आलेख जर का तुम्ही राखू शकलात तर मात्र धावसंख्या एक सन्मानजनक उभारली जाऊ शकते. आणि असा संघ तुमच्या समोर असेल की ज्यानं नुकत्याच 92 धावा चेस केल्यात, त्या संघासमोर मात्र थोडंसं प्रश्नचिन्ह निर्माण केलं जाईल. प्रयत्न सुरू आहे बघा, प्रयत्न सुरू आहे. टायमिंगचा हा फटका मारला फाईन लेग आणि स्क्वेअर लेगच्या मधून 4 धावांसाठी चौकार. टिकेमाळी सर आणि दोनही चौकार हे लोअर फुलटॉस चेंडूवरती आले. त्यावेळेला पावलांचा वापर, डाऊन द ट्रॅक जाऊन चेंडू मारण्याचा प्रयत्न, डीप पॉइंटला क्षेत्ररक्षक उभा आहे, जोपर्यंत चेंडू उचलणार फेकणार तोपर्यंत मात्र सिंगल या ठिकाणी धावफलकावरती अंकित केली जाते. मी म्हणेन प्रत्येक चौकारानंतर आहे ना प्रशांत त्याची नोंद आपल्या खात्यामध्ये करत असतील की ठीक आहे, पहिल्या सत्रामध्ये तुम्ही, त्यानंतर याचा हिसाब चुकता करण्यासाठी मी दुसऱ्या सत्रामध्ये माझ्या हातात जेव्हा बॅट चोपडी, त्यांच्याकडे चोपडी असेल, 2 पानं, या पानावर हा हिशोब, दुसऱ्या पानावर चुकता केलेला हिशोब, अशी ही सगळी जमा खर्च लिहित असतील. आदरणीय आमचे सचिन परदेशी गायक यांच्याकडून आणि डायरेक्टर यांच्याकडून 2000 रुपये या रायगड प्रीमियर लीगसाठी आलेले आहेत. त्यांचं मनापासून आम्ही धन्यवाद व्यक्त करतो. सचिन परदेशी यांचं मनापासून धन्यवाद. त्यांनी 2000 रुपये या रायगड प्रीमियर लीगच्या आयोजनासाठी दिलेत, त्याबद्दल धन्यवाद. नक्कीच या एका धावेच्या बरोबरीनं संघ मात्र जाऊन पोहोचलाय. धावफलकावरती आलेत 29, परंतु 29 धावा पुरेशा असणार का? 5 षटकांचा हा सामना आहे. दुपारचं सत्र अगदी हळूहळू आपण संध्याकाळच्या सत्रामध्ये वळतो आहोत. यानंतर मात्र आय थिंक आजच्या दिवसातील आणखीन एक लढत आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळणार आहे, जी शेवटची लढत असेल, जी चुरशीची लढत असेल आणि ते ठरवेल की या सुपर 8मध्ये कोणता संघ दाखल होईल. अर्थातच एकूणच जर पाहिलं तर प्रत्येक संघ एक स्वप्न उराशी बाळगून या स्पर्धेमध्ये समाविष्ट झालाय आणि कोणाची स्वप्नपूर्ती होणार, परंतु इथे मात्र स्लॉटमध्ये आणि चेंडूला भिरकावून दिलाय. जणू ही मानवंदना आपल्या संघ सहकार्यांना. हा षटकार फलंदाजाच्या बॅटमधून. पस्तीस धावा धावफलकावर लागलेल्या आहेत. तिसरं षटक म्हणत होतात आपण की जास्त धावांचं आलं तर कुठे एक सन्मानजनक धावसंख्या उभारू शकेल, ती गावदेवी उसरली आणि तसंच होतंय. आता हा आलेख आहे तो वाढत 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 चाललेला आहे. हा जो ग्राफ आहे तो डोंगरासारखा वाढत चाललेला आहे, पर्वतासारखा वाढत चाललेला आहे. आता शेवटच्या या 2 षटकामध्ये हिमालयाची उंची गाठावी लागेल. नक्कीच या ठिकाणी प्रतिस्पर्धी संघ ड्रिंक्स ट्रॉली मैदानाच्या आतमध्ये, पाण्याची मागणी मैदानाच्या आतमध्ये, परंतु गोलंदाजाच्या तोंडचं पाणी पळवणारी फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये अंतिम 2 षटकामध्ये करावी लागेल. आणि म्हणूनच की काय पाण्याची मागणी मैदानाच्या आतमध्ये होते, परंतु विसरून चालणार नाहीये प्रशांत खानावकर ज्या खेळाडूला ऑक्शन सर्वांमध्ये सर्वाधिक बोली लागून जो खेळाडू मी म्हणेन की जी एक लिमिट होती, त्या लिमिटपर्यंत 4 संघ पोहोचले आणि 4 संघांपैकी हा लकी संघ आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. आणि त्याच्यावरती दर्शवलेला जो विश्वास होता ना, कारण नेहमी अनेक मैदानं गाजवलीत, या खेळाडूचा खेळ आम्ही अगदी जवळून पाहिलाय. अगदी रॉयल कळंबोली सारख्या संघाचं प्रतिनिधित्व देखील या खेळाडूनं केलंय. आणि ज्या संघानं आपल्याच रसायनीच्या मोपाड्याच्या मैदानावरून 3 वेळा सुपरमो ट्रॉफी जिंकण्याचं स्वप्न देखील त्यांनी साकारलंय. नाही, नक्कीच आम्ही कसे विसरू त्यांची बॅटिंग, त्यांची बॉलिंग, त्यांनी केलेलं क्षेत्ररक्षण, उंच उडी मारून सीमारेषेवर कितीतरी त्यांनी झेल टिपलेले आहेत. शिरडोनच्या मैदानावर त्यांनी घेतलेला झेल अजूनही आम्हाला आठवतोय. असे प्रशांत खानावकर रायगड प्रीमियर लीगचे सगळे सीझन खेळलेला हा खेळाडू आहे. आणि आता 40+ मध्ये एंट्री केल्या आपल्या दबदबा किंवा आपली गुणवत्ता, आपलं कर्तृत्व या मैदानावर दाखवतायत. मग याच्यापेक्षा अजून एखादा क्रिकेट खेळाडूला काय पाहिजे? नक्कीच या ठिकाणी एकूणच जर पाहिलं तर या खेळाडूचा जो दबदबा आहे, जो रुतबा आहे, जो खेळ आहे, जो क्लास आहे ना, तो शब्दांमध्ये वर्णन करता येणार नाहीये. एक नावडे गावाचा जर आपण विचार केला ना, तर नावडे गावाला मिळालेली ही दैवी शक्तीच आहे की काय, कारण नॅशनल लेवलपर्यंतचे खेळाडू अगदी उद्याच्या दिवसामध्ये आपल्याला कोळी, अर्थातच
जितू कोळी देखील आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतील. त्यानंतर असे बरेचसे नावं आहेत, नितीन कोळी असतील, हे असे काही खेळाडू आहेत की ज्यांनी नॅशनल लेवलपर्यंत फक्त क्रिकेटच नव्हे तर ॲथलेटिक्समध्ये देखील या गावानं नावलौकिक मात्र नॅशनल लेवलपर्यंत मिळवलं आहे. नक्कीच हे गाव राजकारण, समाजकारण, क्रीडा, शैक्षणिक क्षेत्रातील फार अग्रेसर असलेलं गाव आहे आणि वारकरी संप्रदायाची परंपरा जपणारं हे गाव आहे नावडे गाव. या गावातून बिलॉंग करणारे प्रशांत खानावकर यांना आपण नक्कीच धन्यवाद देऊया की ते या 40+ मध्ये आपण इथे या मैदानावर आपण सुंदर खेळ केला आणि तमाम सर्व क्रीडा रसिकांची आपण मनं जिंकलेली आहे. गोलंदाजीमध्ये परिवर्तन आहे. उमेश मेढेकर गोलंदाजीसाठी आलेले आहे. उमेशचा हा चेंडू मारलाय आणि रत्नदीपनं मला असं वाटतं झेल टिपलाय आणि वेगळ्या स्टाईलनं आनंदोत्सव त्यानं साजरा केला. चेंडू बघा कसा फेकला, त्यानं पडले ते घेतला, पडले आणि त्याच स्टाईलनं त्यानं तो आनंदोत्सव साजरा केला. कारण विकेट कोणाची केली तर राजेश गायकरची. चाळीस धावा, एकूण 76 धावा या खेळाडूच्या या स्पर्धेमध्ये पहिल्या 2 सामन्यांमध्ये होत्या. या षटकामध्ये, या इनिंगमध्ये जर पाहिलं तर 9 चेंडूमध्ये 10 धावा. थोडीशी संत खेळी राहिली आणि हेच कारण आहे की तिसऱ्या षटकामधील 17 धावा वगळता पहिल्या 2 षटकामध्ये फक्त 18 धावा धावफलकावरती पाहायला मिळाल्या. स्पीड वाढवावं लागेल. एक्सप्रेस वेला जो स्पीड असतो तो स्पीड घ्यायला लागेल. इथे चालणारी मेट्रोचं स्पीड नाही चालणार. राजधानी एक्सप्रेस किंवा वंदे भारत एक्सप्रेसचा स्पीड त्यांना घ्यावा लागणार आहे. नक्कीच. आणि अगदी एकूण जर आपण पाहिलं तर स्क्रीनवरती देखील आपण हे दृश्य बघू शकता. मॅन ऑफ द सिरीजसाठी दिली जाणारी जी 2 व्हीलर बाईक आहे ना, ती 2 व्हीलर बाईक देखील मैदानाचा फेरफटका आपल्याला पाहायला सत्यवान मात्रे आपले या मॅन ऑफ द सिरीजची जी मॅन ऑफ द सिरीज नाही तर जो संघ जिंकेल त्या टीमच्या संघ मालकाला ही बाईक मिळणार आहे आणि ही बाईक चालवण्याचा आनंद सत्यवान मात्रे साहेब इथे घेत आहेत. आमचे खजिनदार, भरपूर मेहनत त्यांनी घेतलेली ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी. फुल टॉस चेंडू होता आणि नो बॉलचा इशारा पंचांकडून येतोय. 1+1 अशा 2 धावा. बोनस पाहिजे सर, पगारात काम भागत नसेल. तिसऱ्या पंचांकडे मागणी करण्यात आलेली आहे चेक करण्यासाठी की हा नो बॉल होता की नाही. नरेश फडके आणि मोरब्याचे आमचे नरेश फडके आणि आमचे सत्यवान यांचे भाऊजे नरेश फडके आणि सत्यवान इथे आनंद घेत आहेत. ते बाईक ड्राईव्हचा, 2 व्हीलर ड्राईव्हचा. तिसऱ्या पंचांकडे मागणी करण्यात आलेली आहे नो बॉल आहे की नाही. सुनील पाटील सर आमचे आराम करतायत आणि परशुराम कोळी आहे ना, नो बॉल ना. 1 मिनिट नाही, तिसरे अंपायर बघतात. सॉरी, तिसरे अंपायर चेक करतायत. नामदेव जमदाडे वाकडी ग्रामपंचायतीचे सरपंच संजय पाटील मोरबे यांना विनंती आहे की त्यांनी व्यासपीठावर यावं. डॉक्टर गोपीनाथ दीपक शेळके पालीचे आणि निलेश पाटील लोणिवली यांना विनंती आहे की त्यांनी कृपया व्यासपीठावर यावं. गणेश काकडे यांनाही विनंती आहे की त्यांनी कृपया व्यासपीठावर यावं. अतिथी देवो आणि पंचांचा निर्णय नो बॉल. पंचांचा निर्णय नो आलेला आहे. अर्जुने सर
नक्कीच या ठिकाणी तमाम मान्यवरांचं आपण शब्दसोपनांच्या माध्यमातून मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत करूयात, कारण स्वागत करूया सकल जनांचे जमलेल्या या मान्यवरांचे. आणि या सर्व मान्यवरांना विनंती आहे की आपण मुख्य मंचावरती यायचं आहे. तिसऱ्या पंचांनी वेळ घेतला, बेस्ट पॉसिबल अँगल चेक केला आणि त्यानंतर मात्र आपला निर्णय दिला, परंतु इथे लोअर फुल टॉस चेंडू आणि त्या चेंडूला मात्र भिरकावून दिलाय. गरज होती आणि तो फटका मात्र फलंदाच्या बॅटमधून इट्स ओव्हर द रूफ. 6 धावांसाठी षटकार. चेंडू होता आणि फुलटॉस चेंडूला असाच मार बसणार. सरळ चेंडू गेला तो मिडविकेट सीमारेषे पलीकडे. अजून 1-2 षटकार आले ना तर एक चेसेबल स्कोर उभा होईल. नक्कीच नक्कीच. आणि एकूणच जर पाहिलं तर दोनही संघ ताकदवर संघ आहेत, तुल्यबळ संघ आहेत. याही वेळेला मोठा फटका पाहूया. 2 क्षेत्ररक्षक चेंडू जज करतायत, मात्र केवळ दर्शक बनून चेंडू यावेळेस जातोय तो डीप मिडविकेट आणि लॉंगॉनच्या मधून सीमारेषेच्या पलीकडे येतोय आणखीन बिग हिट. षटकार. त्यानं कानात काहीतरी सांगितलं काय आणि लगेच त्या रिझल्ट आला काय बघा. म्हणजे सेनापती आल्यानंतरचा जो एक दृढ विश्वास आहे ना, तो विश्वास या रुपेश म्हात्रेच्या चेहऱ्यावर झळकतोय. नक्कीच या ठिकाणी जर आपण पाहिलं ना तर संघनायकाचं केवळ मैदानावरती हजर राहणं हे तुमच्यासाठी ऊर्जादायी ठरतं. जसं मान्यवरांचं व्यासपीठावरती आल्यानंतर आपल्या समालोचकांना देखील एक नवी ऊर्जा मिळते, आयोजकांना देखील एक नवी ऊर्जा मिळते, तसं संघनायक मैदानाच्या आतमध्ये आल्यानंतर ना संघ सहकार्याला मात्र एक नवी ऊर्जा मैदानाच्या आतमध्ये मिळते. हा चेंडू उमेश मेडेकरांचा हा चेंडू तटवलाय सरळ लॉंग ऑन मध्ये आणि प्रशांत कानावकर यांना हुलकावणी देऊन हा चेंडू जातोय तो सरळ सीमारेषे पलीकडे. 4 धावांसाठी चौकार. सर जर आपण पाहिलं तर एकूण 14 चेंडूंमध्ये 41 धावा. आकड्यांची ही जादू आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाली. काय कमालीचा खेळ. रुपेश म्हात्रेचा मी म्हणेन करावं तितकं कौतुक कमी आहे, कारण संघ अडचणीमध्ये होत्या त्यावेळेला इनॅट नंबर 3 मैदानाच्या आतमध्ये आले आणि 14 चेंडूंमध्ये अवघ्या 14 चेंडूंमध्ये त्यांनी साकारलेल्या या 41 धावा संघाच्या एकूण धावसंख्येमध्ये सर्वाधिक महत्वाच्या ठरल्या. 53 धावा. तसं बघितलं तर 53 धावा एक चांगलं टार्गेट आहे. अजून जर 10-15 धावांची भर पडली तर 70-72 धावांचं टार्गेट उभं करू शकतं, कारण फटकेबाजीच करायला लागणार आहे शेवटच्या षटकामध्ये. समोरची टीम 92 धावा चेस करते हे डोक्यात आहे, परंतु आपण हे म्हणतोय रणनीती रघु परदेशीची वेगळी असेल. रघु परदेशीला त्याच्या गोलंदाजांवरही कदाचित विश्वास असेल, त्यामुळे या अजून 10-12 धावा सुद्धा पुरेशा ठरू शकतात त्या रघु परदेशीला. नक्कीच सर, हाच तो संघ आहे ज्यानं आजच्या दिवसातील सर्वोच्च धावसंख्येचा यशस्वी पाठलाग केला आणि त्याच संघानं धावसंख्येचा निच्चांक देखील आपल्या नावावरती आहे. म्हणजे एकूण जर पाहिलं तुमची गोलंदाजी योग्य योग्य टप्प्यावर ना तर या संघातला तुम्ही रोखू शकता, हे देखील माइंडमध्ये तुमच्या सेट करणं गरजेचं आहे. नक्कीच नक्कीच आपलं म्हणणं अतिशय रास्त आहे. या दरम्यान लहूशेठ भोईर पडगे यांच्याकडून 5,000 रुपयांची देणगी या रायगड 40+ ला आलेली आहे. लहूशेठ भोईर यांचं मनापासून आम्ही धन्यवाद त्यांचं व्यक्त करतो.
लवशेट तर पहिल्या दिवसापासूनच आहे तिथे, उद्घाटनापासून अगदी पहिल्या चेंडू जिथे या मॅचचा पडला तिथून उपस्थित आहेत पाठीराखे म्हणून त्यांचं मनापासून आम्ही इथे त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत करतो. सचिन घरत यांना विनंती आहे की त्यांनी व्यासपीठावर यावं. सदाशेठ घरत यांनाही विनंती आहे की त्यांनी व्यासपीठावर यावं. सचिन सदाशेठ घरत, माफ करा, सचिन सदाशेठ घरत यांना विनंती आहे की त्यांनी व्यासपीठावर यावं. खूप मेहनत त्यांनी ही स्पर्धा यशस्वी होण्यासाठी घेतलेली आहे. मंगेश घरत त्यांचे बंधू यांच्याकडून 2500 म्हणजे 2500 रुपयांची देणगी या स्पर्धेसाठी आलेली आहे. त्यांचं रायगड समालोचक असोसिएशनच्या वतीनं मनापासून धन्यवाद. शेवटचं षटक असेल. मनोज जाधव पुन्हा एकदा घेऊन आलेत. मागील मॅचमध्ये त्यांना चोप बसलेला, मार बसलेला. आता या मॅचमध्ये, निर्णायक मॅचमध्ये सुद्धा त्यांना संधी पुन्हा एकदा कर्णधारानं दिलेली आहे. नरेश पाटीलनं, बघूया 26 धावा मागील मॅचमध्ये त्यांना कुठलेल्या. या मॅचमध्ये पहिला चेंडू वाईट टाकतायत. नक्कीच या ठिकाणी जर आपण पाहिलं तर षटकाची सुरुवात जरूर अवांतर चेंडून झाले. अजूनही 6 चेंडू शिल्लक आहेत. मागील सामन्यामध्ये देखील आपण पाहिलं तर पहिला चेंडू नो फेकला होता, परंतु इथे बॅक ऑन ट्रॅक गोलंदाजी. पुन्हा एकदा तुम्हाला ट्रॅकवरती गोलंदाजी करावी लागेल. तुमचा जो स्ट्रेंथ आहे ना, त्या स्ट्रेंथवरती फलंदाजाचे विकनेसेस काय हे शोधण्यापेक्षा तुमची स्ट्रेंथ काय हे सर्वाधिक महत्त्वाचं आहे. आणि गोलंदाजी करताना जर का गोलंदाजानं त्याच्या स्ट्रेंथवरती गोलंदाजी केली, त्याच्या क्षमतेवरती गोलंदाजी केली, त्याच्या गुणवत्तेवर गोलंदाजी केली तर षटक कोणतंही असो. आपण म्हणतो की स्लॉग ओव्हरमध्ये फलंदाज हे थोडेसे आक्रमक असतात, परंतु जर का तुम्ही तुमच्या स्ट्रेंथवरती, ॲबिलिटीवरती, तुमच्या गुणवत्तेवरती विश्वास दर्शवलात तर षटक कोणतंही असू दे त्याचा फारसा फरक पडत नाही. यावेळेला मात्र मोठा फटका खेळण्याचा मानस. स्विंग अँड मिस पद्धतीचा हा चेंडू होता. टप्पा पडल्यानंतर पण डावखुरे हाताचे गोलंदाज आहेत, उजव्या हाताचे फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. एक नॅचरल स्विंग या ठिकाणी मिळतोय, एक नॅचरल अँगल मिळतोय आणि त्याचा खूप चांगला वापर या अंतिम षटकामध्ये केला जातोय. याही वेळेला थोडासा आउट ऑफ रीच ठेवलाय, फलंदाजापासून दूर, अवे फ्रॉम द बॉडी ड्राईव्ह करण्यासाठी या ठिकाणी भाग पाडतायत. आणि जी लेंथ आहे ना, ती लेंथ मात्र कुठेतरी फलंदाजाच्या रीच पासून दूर ठेवली जाते. याही वेळेला प्लेड ऑन होत आहेत. बॅट इज अ बॉटम एज, टो एंडला हिट करतोय आणि त्यानंतर मात्र चेंडू आढळतोय स्टँडवर. विकेट नंबर 4 मैदानाच्या बाहेर. मनोज जाधवनं, रसाईचा हा खेळाडू आहे, आता पनवेलमध्ये इथे स्थायिक झालेले आहेत. परंतु काय सुंदर अशी गोलंदाजी, लेदर टेनिसचा दोघांचा हवा आहे. आणि खरं तर नरेशला कौतुक करायला पाहिजे की मागील मॅचला 26 धावा देणाऱ्या गोलंदाजाला या मॅचमध्ये शेवटचे षटक दिले आणि त्याने सार्थकी ठरवलेलं आहे. ते लक्ष्य ना ओझल होणे पाए, कदम मिलाकर चल, सफलता तेरी चरण चुमेगी, आज नाही तो कल असं म्हटलं जातं. आणि त्या अनुषंगानं त्याने यश मिळवलेले बघा शेवटच्या षटकामध्ये. नक्कीच क्रिकेटमध्ये आपण नेहमी म्हणतो ना की फॉर्म इज अ टेम्पररी बट क्लास इज अ परमनंट. या गोलंदाजाचा जो क्लास आहे, जो दर्जा आहे ना, त्या दर्जेवरती विश्वास दर्शवलाय. अगोदरच्या सामन्यामध्ये काय घडलं हा पास्ट होता, परंतु इथे मात्र तुम्ही काय करू शकता, तुमची गुणवत्ता तुम्हाला काय करण्यास भाग पाडेल याच्यावरती संघनायकानं विश्वास दर्शवला आणि तो विश्वास मात्र सार्थ ठरवला. कमालीची गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये. या ठिकाणी एकूणच जर पाहिलं तर या षटकामध्ये धावा खर्च केल्या एका अवांतर धावेसह फक्त आणि फक्त 4 आणि एक महत्वाची विकेट मात्र आली आहे. 5 षटकांचा वाजवी खेळ संपलाय. धावा धावफलकावरती आल्या 57 आणि विजयासाठी लक्ष उभारलं जात आहे. 58 धावा, 57 धावा झालेल्या आहेत. 58 धावांचं टार्गेट ठेवलेलं आहे व्यासपीठावर. मी विशाल प्रभाकर पाटील मुरबीचे आमचे पाहुणे यांना विनंती करतो की त्यांनी व्यासपीठावर यावं. विशाल पाटील साहेब या. आणि व्यासपीठावर बसलेत नेहा एंटरप्राइजेसचे मालक आदरणीय राम घरत साहेब यांचं मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत. या रायगड 40+ प्रीमियर लीगला त्यांनी उत्कृष्ट फलंदाज आणि गोलंदाज यांच्यासाठी सायकल आम्हाला स्पॉन्सर केलेल्या आहेत, त्याबद्दल त्यांचं मनापासून आम्ही धन्यवाद व्यक्त करतो. राम घरत साहेब तुमचं मनापासून धन्यवाद. सालाबाद प्रमाणे दरवर्षी ते या 40+ प्रीमियर लीगला, रायगड 40+ प्रीमियर लीगला सहकार्य करत असतात, देणग्या भरघोस देत असतात. आणि यंदा नेहा एंटरप्राइजेस मालक
आदरणीय रामशेठ गरद यांनी फलंदाज आणि गोलंदाज यांच्यासाठी सायकल आम्हाला स्पॉन्सर केले, त्याबद्दल मनापासून धन्यवाद. लहुशेठ भोईर यांनी 5,000 रुपये आणि आमचे सचिन परदेशी गायक यांनी 2,000 रुपये रायगड 40+ प्रीमियर लीगला देणगी दिलेली आहे, त्यांचं मनापासून धन्यवाद. पाच ओव्हर 57 धावा, 58 धावांची गरज आहे. अध्यक्ष साहेब कोण स्वागत करायचं आहे का? सचिन परदेशी यांना विनंती आहे की त्यांनी आमच्या स्वागताचा स्वीकार करावा. यानंतर पण एक अजून सामना आहे. सचिन परदेशी गायक आणि डायरेक्टर सचिन परदेशी, आणि मला असं वाटतं आमच्या सागरचं गाणं तुम्हीच गायलेलं आहे ना? यस. 41,800 जण ज्या शर्यती चालू आहेत आता सध्या वडकी येथे, ते 41,000 लाईव्ह प्रेक्षक या शर्यतींचा आनंद घेत आहेत बघा. म्हणजे लाईव्ह प्रेक्षक 41,000 आहेत. म्हणजे हल्ली या बैलगाडा शर्यतीसाठी किती जण किती प्रेक्षक या मॅचचा आनंद घेत आहेत. त्या सगळ्या बैलगाडा शर्यतीवर प्रेम करणाऱ्या सर्व प्रेक्षकांचंही आम्ही मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत करतो. दीपचंद दहिवले नागपूरवरून खास आमचा सामना पाहण्यासाठी इथे आलेले आहेत. नारायण मडवी यांच्या मैत्री खातर ते इथे आले आहेत. जय वीरू सारखी त्यांची मैत्री ही अतूट मैत्री आहे. सचिन भाऊंचं इथे स्वागत करण्यात येते. सचिन परदेशी ज्यांनी 2,000 रुपये या आमच्या रायगड 40+ प्रीमियर लीगला स्पॉन्सर केलेले आहेत, त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत. उत्कृष्ट असे गायक आहेत. बऱ्याचशा कॅसेट्स त्यांच्या आपण बाजारामध्ये आपण बघतो. सुंदर असा पहाडी आवाज असणारे सचिन परदेशी यांचं हार्दिक हार्दिक स्वागत. सचिन परदेशी साहेब एक कडवं म्हणाल का? आमच्या सागरचं म्हणाल तरी चालेल. हा, खेळाडूंमध्ये सुद्धा कलाकार लपलेले आहेत. तुमच्या आवडीचं बोला. चला. हॅलो हॅलो हॅलो. जो माझा मान सन्मान केला त्याबद्दल 40+ रायगड याचा मी आभार मानतो. आता आपल्याकडं जवळजवळ 30+ येत आहे आणि 30+ बोलला म्हणजे दारूचा विषय हा येतोच. त्या संदर्भात माझं एक येणारं नवीन गाणं आहे, त्याची एक झलक तुम्हाला ऐकवतो. दारूची नशा करते दशा तरी ती फेमस हाय, सुख असो की दुःख थोडी घेतल्यावर मस्त टेन्शन दूर जाय. अरे थोडी 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 भर गल्लास खाली हुआ, पीने का आने मजा थोडी भर ना भावा. हा माझं नवीन येणारं गाणे आहे. दारूची नशा करते दशा. आपण नेहमीच बोलतो का दारूमुळे भरपूर परिवार बेघर झालेले आहेत, त्याच्यावरतीच माझं गाणं आहे. याच्यातून एक जागतिक संदेश आहे, तो तुम्हाला पूर्ण गाण्यात नक्कीच बघायला मिळेल. धन्यवाद. धन्यवाद सचिन परदेशी साहेब. आपण समाज प्रबोधनाचं पण काम आपल्या या गायकीतून करत आहात, त्याबद्दलही तुमचं जेवढे आभार मानावे तेवढे कमीच आहेत. कारण उद्ध्वस्त झालेले जे संसार आहेत दारूमुळं, ते संसार उभे राहिले पाहिजेत आणि येणारी पिढी पण एक चांगली पिढी घडली पाहिजे. यासाठी दारूनं जी दुर्दशा केलेली आहे ती दुर्दशा कोणाची होऊ नये म्हणून त्यांनी गीत लिहिलेलं आहे. तर नक्कीच या दरम्यान आमचे वाकडी गावचे विद्यमान सरपंच आदरणीय नामदेवजी जमदाडे, त्याचनंतर त्यांच्या समेत आमचे गोपीनाथ डॉक्टर या
त्याच्यानंतर आमचे नरेशजी फडके, निलेश पाटील, दीपकजी शेळके आणि या सर्वांना विनंती असणार आहे की आपण मंचावरती येऊन स्थानापन्न व्हा. या नामदेवजी जमदाडे आपण मंचावरती या. आपली मॅच आहे, जाऊया मॅच दरम्यान आपण काय घडतंय काय बिघडतंय त्याचं धावतोरण ऐकण्यासाठी पुन्हा एकदा ठीक आहे माली सर. त्याच दरम्यान आमचे गणेशजी ठाकूर मुरबीचे, त्यांचंही हार्दिक हार्दिक स्वागत. हा डॉक्टर साहेब, सर्वांची इच्छा आहे की एक इनिंगसाठी आपण समालोचन करण्यासाठी या. सर्वांची ती एक इच्छा आहे. या 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 डॉक्टर साहेब. त्या दिवशी उमेश, मला असं वाटतं उमेश सर समालोचनासाठी आलेले. हा चेंडू नरेशला जोरदार अपील केलाय, मात्र एक धावून पूर्ण केलेली आहे. तर याच दरम्यान आमचे आदरणीय मोरबी गावचे विशाल प्रभाकर पाटील यांचं या ठिकाणी आगमन झालंय. आपण या मंचावरती हार्दिक हार्दिक असं स्वागत. आणि बघा आमचे पाहुणे नारायण दादा, त्या पाहुण्यांना पाठवा ना, त्यांचं स्वागत आहे. ते नागपूरवरनं मॅचचा आस्वाद घेण्यासाठी आलेत. या इकडे स्टेजवरती घेऊन ये त्यांना. म्हणजे ही रायगड प्रीमियर लीग बघा पूर्ण नागपूर पर्यंत जाऊन पोहोचली आहे. आज साहेब आपण इथे आलात आणि खऱ्या अर्थानं या 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 वरती या. हॅलो सर, टिकेमाली सर, बघा आज नवे पनवेल, नवे महाड, नवे पोलादपूर, नवे रत्नागिरी, डायरेक्ट नागपूर आमचे नितीन गडकरी साहेबांच्या गावाले दीपचंद दहिवले यांचा हार्दिक हार्दिक स्वागत. वडवलीचे गोविंद पाटील ज्यांनी पहिल्या दिवसापासून विशेष सहकार्य केलेलं आहे, त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत. आणि मैदानामध्ये आता एक ढाण्या वाघ पुन्हा एकदा मैदानात उतरलेले आहे, ते प्रशांत खानावकर. मागील मॅच मध्ये 12 चेंडूमध्ये 43 धावांची बहारदार खेळी, 5 षटकार, 2 चौकार ज्यांनी ठोकून आपले इरादे स्पष्ट केलेले आणि जबरदस्त अशी फलंदाजी करून मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार मिळवलेला ते प्रशांत खानावकर मैदानात आलेले आहेत. गाड मागतायत पंचांकडून. व्यासपीठावर सर्व मान्यवर मंडळी अगदी हसतमुख चेहऱ्याने बसलेली दिसते. आदरणीय नेहा एंटरप्राइजेसचे रामशेठ घरत, त्यानंतर बाजूला दहिवले साहेब, नारायण दादा, सदा हसमुख चेहरा असलेले राम गरज यांचं स्वागत चौकारानं होईल का? आणि होतंय. खणखणीत असा चौकार लगावतायत आल्या आल्या प्रशांत खानावकर. अशी संध्याकाळची रमणीय अशी गीतं इथे सादर करतायत, त्यांचंही हार्दिक हार्दिक स्वागत. प्रशांत खानोकर बघतायत कुठे कुठे क्षेत्रक्षण ठेवलंय, कोणकोणत्या एरियामध्ये क्षेत्रक्षण ठेवलेलं आहे. आणि प्रशांत कुंभार यांना मला असं वाटतं आता बोलवलंय. प्रशांत कुंभार यांना इन केलेलं आहे. लेदर आणि टेनिस दोन्ही क्रिकेट खेळलेला हा रसायनीचा वंडर बॉय प्रशांत कुंभार सध्या आता लॉंगॉनमध्ये उभा आपल्याला दिसतोय. सुनील दादा, सगळीकडे लक्ष आहे सुनील दादांचं. जेवण कमी पडलं, सुनील दादा येणार. फक्की पाहिजे सुनील दादा. अंपायर कुठे कमी पडला, सुनील दादा. कॉमेंटेटर पाहिजे सुनील दादा. दादा नावाला साजेल असं काम सुनील दादांनी केलेलं आहे. फुल टॉस चेंडू सरळ तटकवलाय तो लॉंगॉनमध्ये, एकच सिंगल मिळते. प्रशांत खानोकरांना माहिती आहे अर्जुनी सर की आता काय पाहिजे, वेळेला केळं आणि वनवासाला सीताफळ आपण म्हणतो तसं आता परिस्थितीला काय पाहिजे. षटकार चौकार मारण्याच्या नादामध्ये आता विकेट गेलेल्या आहेत. अशा वेळेला
मनोज जाधव बाद झाल्यानंतर प्रशांत खानावकरांनी एक चौकार मारला आणि त्यानंतर सिंगल काढली. त्याहीपेक्षा महत्त्वाचं की त्यांना माहीत होतं हा षटकाचा शेवटचा चेंडू आहे. सिंगलनं स्ट्राईक आपल्याकडे रिटेन केली आहे. ज्यावेळेला तुम्ही जबाबदारीपूर्ण खेळी आपल्या संघासाठी करताना त्यावेळेला हे तुमच्या खेळातून दिसणं गरजेचं आहे. जबाबदारी तुमच्या खांद्यांवरती किती आहे आणि या धावांचा कितपत पाठलाग तुम्हाला करायचा आहे, कशा पद्धतीनं करायचा आहे, एक योजना आखली गेली. मध्ये जो इनिंग ब्रेक आपण पाहिला ना की तिथे संपूर्ण टीम एकत्र आली. प्रशांत त्या संपूर्ण टीमला लीड करत होते आणि तिथून त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली की नाहक या मैदानावरती आक्रमकता करण्याची गरज नाही. कारण आता वातावरणामध्ये जो थोडासा गारवा आपल्याला जाणवायला लागला ना, कारण हिवाळ्यांचे दिवस आहेत, सूर्यास्ताची वेळ जवळ आहे, अंधाराचं साम्राज्य लवकरच आपल्याला मैदानावरती पाहायला मिळतं आणि अशा परिस्थितीमध्ये संध्याकाळच्या सत्रात वातावरणात चेंडू जास्त वेगाने ट्रॅव्हल होत नाही. कदाचित ही चर्चा झाली असेल. त्यामुळे जिथे जिथे संधी मिळेल तिथे हात खुले करायचे आणि जिथे संधी मिळणार नाही तिथे मात्र सिंगल न धावा धावफलकावरती उभा राहायचे. म्हणजे गोलाईची लढाई लढायची की गनिमी कावा करायचा हे त्यांनी ठरवलेलं आहे अगोदरच. ते प्रशांत खानावकरांनी. प्रशांत खानावकर तयार. शॉर्ट पिच चेंडू आणि बॅटची कडा घेऊन चेंडू जातो यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. रघु परदेशींना मिळाली ती गोल्डन विकेट. आनंदच बघा कसा साजरा केला जातो. सगळेजण एकत्र येऊन ही गोल्डन विकेट मिळाल्याचा आनंद साजरा करतायत ते उसरलीवाले. थोडासा स्लो होता, म्हणजे खूप फास्ट नाही टाकला, टायमिंग नाही जुळलं. बॅट खरं तर अगोदर फिरली गेली आणि चेंडू नंतर मला असं वाटतं हातावर किंवा बॅटच्या दांड्यावर हा चेंडू लागला असावा. हो आणि तसंच झालं आणि चेंडू यष्टीरक्षकानं सुंदर असा झेल म्हणजे डबल ट्राय करून हा झेल टिपला. टाळ्या पडल्या, एकमेकांना अगदी मिठ्या मारल्या, हस्तांदोलन केलं आणि हा आनंद साजरा केला. नक्कीच ही सर्वाधिक महत्त्वाची विकेट होती आणि ती विकेट आपल्या जाळ्यामध्ये अडकवल्यानंतर आनंदोत्सव जल्लोष आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. 7 या धावसंख्येवरती दुसरा फलंदाज इथे मात्र गमावला गेलाय. अडचणींमध्ये वाढ होताना आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. परंतु इथे मात्र पुन्हा एकदा स्लॉक करण्याचा प्रयत्न. अगदी चेंडूने अंतर गाठण्याऐवजी उंची गाठली आहे. मिड ऑफ रिजन मध्ये तैनात असलेला क्षेत्ररक्षक चेंडू जज करतोय, देतोय आणखीन एक खतरा. क्रिकेटमध्ये आपण नेहमी म्हणतो 1 बिंग्स 2. दुसरा विकेट. दिवाळी मागच्या मॅच मध्ये आपण बघितली, फटाके वाजले अक्षरशः षटकार चौकारांचे, परंतु या मॅच मध्ये शिमगा आलाय की काय असं वाटायला लागलेलं आहे. 2 विकेट घेतल्या संजय भगत यांनी, लगातार 2 विकेट. हायट्रिकच्या उंबरठ्यावर आहेत. मागील मॅच मध्ये पण संजय भगतांनी चांगली गोलंदाजी केलेली, अफलातून 2 षटकं त्यांनी टाकलेली. हो, हायट्रिक नाही देणार आलेले रतन पाटील, रत्नदीप पाटील पारगावचे हे खेळाडू आहेत. ते गाजवलेलं आहे त्यांनी एक काळ. सुप्रीमो ट्रॉफी सुद्धा गाजवलेली आहे, ओपीडी गाजवलेली आहे. असे हे रत्नदीप ज्यानं झेल घेतलेला, पडले रघु परदेशीचा झेल घेतलेला, आनंदोत्सव साजरा केलेला, तेच रत्नदीप तयार. हो, रत्नदीप वळून मारायचा होता, पॅडल स्वीप करायचा होता. हा चेंडू मात्र नाही. गोलंदाज संजय भगत हुशार निघाले, शफल झालेले. मारायचा होता पॅडल स्वीप, मात्र अंगावर चेंडू आदळतोय आणि चेंडू एकही धाव या चेंडूवर मिळत नाही. बोला सत्यवान. नक्कीच सर, कारण या ठिकाणी ज्या आपण पाहतोय संपूर्ण आजच्या दिवसामध्ये ज्यांनी ज्यांनी आम्हाला जर्सी ज्या आज मस्त पिंक कलर, येलो कलर, ऑरेंज कलर होता,
त्या जर्सी आम्हाला सुपूर्द केल्यात. आजच्या दिवसाच्या बापूचा ढाबा आदरणीय श्री विश्वास शेठ कातारा नेवाली उर्फ पिंट्या यांच्याकडून आम्हाला आजच्या दिवसातील एक जर्सी प्राप्त झाली. त्याच्यानंतर पुष्पराज एंटरप्राइजेस आदरणीय नकुलजी जोशी पडघे यांच्याकडनं देखील आम्हाला एक संघासाठी जर्सी पुरस्कृत झाले. त्याच्यानंतर सप्त हिंद केसरी वादळ बैलाचे मालक आनंद शेठ तारेकर पारगाव आणि वैभव शेठ पाटील मानगर यांच्याकडनं आम्हाला एका संघासाठी टी शर्ट पुरस्कृत झाले. त्याच्यानंतर रायगड क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष आदरणीय राकेशभाई गायकवाड आणि ओबले ग्रामपंचायतचे विद्यमान सरपंच रुपेशभाई गायकवाड यांच्या माध्यमातून देखील आज एका संघाला आम्हाला टी शर्ट पुरस्कृत झाले. या सर्व आमच्या स्पॉन्सर दात्यांचा हार्दिक हार्दिक आम्ही आभार व्यक्त करतोय. सर सत्यवान त्यांचा आभार तर आपण व्यक्त केलं, परंतु या संजय भगत गोलंदाजाला टाळ्या यायला पाहिजेत कमीत कमी त्यांच्या सहकाऱ्यांकडून करीन, कारण त्यांनी फक्त एकच धाव या षटकामध्ये दिलेली आहे आणि मोठे 2 मसे त्यांनी गळाला लावले. प्रशांत खानावकर आणि नितीन हिरे नावाचे 2 मोठे मासे गळाला त्यांनी लावले. फलंदाजांना बाद केलं, तंबूचा रस्ता धाडला. आपण म्हणत होतो अर्जुने सर 90 धावा व्हायला पाहिजेत, 80 धावा व्हायला पाहिजेत, परंतु हे वेगळंच गणित या कर्णधाराच्या डोक्यामध्ये होतं. नक्कीच या ठिकाणी ज्यावेळेला एक आत्मविश्वास तुमच्यामध्ये येतो ना, त्यावेळेला आत्मविश्वासाच्या माध्यमातून या सर्व प्रकारच्या धावा मग त्या धावा किती असो त्या धावा डिफेंड होताना आपण पाहिल्यात. परंतु अजूनही खेळाचा उत्तरार्धातील 3 षटकांचा खेळ येणं बाकी आहे. रुपेश यांच्या हातामध्ये चेंडू सोपवला गेलाय. यावेळेला मात्र विकेटच्या अंतिम चरणामध्ये चेंडूचा मारा केलाय. वेगवान गोलंदाजाचं ब्रह्मास्त्र ज्याला संबोधलं जातं, हे ब्रह्मास्त्र योग्य दिशेवर पडतंय. यू मिस, आय विल डेफिनेटली हिट. फलंदाज बाद. कैलास मात्रे मैदानाच्या दिशेने रवाना झालेले आहे, ज्यांना 1500 पॉइंटला घेतलेले नावाशेवाचा हा खेळाडू. रत्नदीपची विकेट कशी निघाली बघा, क्लीन बोल्ड केलं ते गोलंदाज रुपेश मात्रेनं. पहिलं षटक रुपेश मात्रेनं टाकलेलं, 7च धावा दिलेल्या. हेही षटक आता चांगलंच पडेल असं सुरुवात तर केलेली आहे. पावलं तर त्याने टाकलेली आहेत, पहिलं पाऊल तर चांगलं पडलंय. नक्कीच या ठिकाणी संघनायकाने दर्शवला गेलेला विश्वास आणि त्या विश्वासाच्या माध्यमातून केली गेलेली कामगिरी ही सर्वाधिक महत्त्वाची असते. आणि अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण सामन्यांमध्ये नेहमीच तुमच्याकडनं चांगल्या कामगिरीची अपेक्षा असते. संघनायक ज्यावेळेला चेंडू तुमच्या हातामध्ये सोपवतो. बघूया या चेंडूवर काय होणार. रुपेश मात्रे टू कैलास. हो, हा चेंडू बिरकावलाय. षटकार जाण्याची शक्यता आणि हो उत्तुंग असा षटकार मारतोय आल्या आल्या नावाशेवाचा कैलास मात्रे. जमदाडे साहेब आणि या डॉक्टर साहेब इकडे लहू तुमचा वाट पाहतोय, त्याचा कंठ सुकलाय. या लवकर जल्दी या. आणि त्याचं राम घरात देखील तुमची वाट पाहतात. जमदाडे साहेब या, पण मंचावरती आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. जास्त बोलतात, मानपण नाही भरा, लवकर या. कैलास मात्रेनं सरळ चेंडू तटवलेला, चांगलं क्षेत्ररक्षण फॉलो थ्रू मध्ये करतोय ते रुपेश मात्रे. हा चेंडू राईट आर्म ओव्हर. हो, जोरदार अपील आणि पंचांनी बोर्ड उंच केलंय. पायचीत पकडलं ते कैलास मात्रेला पण. टार्गेट होतं, हे छोटं टार्गेट होतं, पण बऱ्याच वेळेला छोटं टार्गेट आपण म्हणतो, पण तेच टार्गेट पार करताना खूप मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो. परंतु एक मात्र आशा आहे नरेश पाटील मैदानात. मागील मॅच मध्ये षटकारांची त्याने हायट्रिक केलेली,
प्रशांत खानावकरांना चांगली साथ दिलेली, विकेटवर थांबलेले, षटकार चौकार मारत होते. परंतु झालंय काय, नरेश पाटलांच्या वाट्याला एकच चेंडू आलाय आणि संपूर्ण हे बाकीचे 12च्या 12 चेंडू, 12 नव्हे तर 15 चेंडू ते नॉन स्ट्राईक एंडमध्येच राहिलेले आहेत. हे दुर्दैव म्हणावे लागेल ते नरेश पाटलांचं. परंतु बघूया परिस्थितीला काय पाहिजे. सतीश गायकर तयार आहे. सतीश गायकर येतोय, तो मारण्याचा प्रयत्न करतोय, जोरदार अपील केलाय पुन्हा एकदा, मात्र या चेंडूवर मिळते ती लेग बाईटची 1 रन. नक्कीच सर, या ठिकाणी आपण उल्लेख केलात की फक्त एकच चेंडू या खेळाडूच्या वाट्याला आलाय. खरं तर या खेळाडूला जास्तीत जास्त संधी देणं गरजेचं होतं, परंतु मैदानाच्या आतमध्ये एक चूक आपल्याला पाहायला मिळाली. येणाऱ्या प्रत्येक फलंदाजानं मोठा फटका खेळण्याची चेष्टा केली आणि त्याचा परिणाम मात्र आपली विकेट गमावली. परंतु इथे नरेश बऱ्याच कालावधी शांत होते, नॉन स्ट्रायकिंग एंडला उभे होते. यावेळेला मात्र चिन्ह भिरकावून दिलाय सीमारेषेच्या पलीकडे, लॉंगॉनच्या डोक्यावरून षटकार. 21 धावा, 21 चांगला आकडा आहे. उद्या मला असं वाटतं चतुर्थी पण आहे. 21 मोदकांचा नैवेद्य किंवा 21 पेढ्यांचा नैवेद्य किंवा 21 दुर्वांची जुडी वाहिली जाईल गणेशाला. आणि हा 21 आकडा पुढे जर सरसावत न्यायचा असेल तर 12 चेंडूमध्ये 37 धावांची गरज आहे. नक्कीच या ठिकाणी येणारे 12 चेंडू आणि 37 धावा. ड्रिंक्स ट्रॉली मैदानाच्या आतमध्ये आहे आणि इथे थोडंसं रिलॅक्स होण्याची संधी जरूर मिळेल. आणि जो मोमेंटम आहे ना, तो मोमेंटम मात्र तुम्हाला आता कायम राखावा लागेल, कारण षटकार आलाय. आणि नरेश यांनी जर मी म्हणेन 12 पैकी 10, कमीत कमी 10 चेंडू जर का फेस केले ना, तर या 37 धावांचा यशस्वी पाठला करण्याची धमक या खेळाडूमध्ये आहे. कारण सलामीवीर फलंदाज म्हणून हा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आलाय. आणि मागील सामन्यामध्ये जर आपण पाहिलं तर प्रशांत खानावकर यांची साथ त्यानं खूप चांगल्या पद्धतीने दिली होती आणि निर्णायक क्षणाला त्यांच्या बॅटमधून मोठे फटके देखील आले होते. कधी कधी काय होतं, निवडणुकीमध्ये मोठी रॅली निघते, मोठी रॅली निघाली ना तोच धोका असतो. मग दुसरे हेरतात अपोजिटवाले आणि त्याच रॅलीतल्या आदल्या दिवशी फोडतात. तसंच झालं. ही जोडी रमलेली बघितली रघु परदेशीनं की ही जोडी जमवूनच द्यायची नाही आणि तसंच केलं. दोघांना पहिल्यांदा बाद केलं ते प्रशांत खानावकरांना आणि निम्मी लढाई त्यांनी आपल्या ताब्यामध्ये घेतलेली आहे. ह्या ज्या क्रिकेटमधल्या या ज्या युक्त्या लुक्त्या आहेत त्या रघु परदेशी खूप जाणून आहे, खूप अनुभवी आहे, खूप त्याच्याकडे एक्सपिरियन्स आहे आणि त्याने एक्सपिरियन्स पणाला लावला आहे आणि आपल्यामध्ये असलेला हा एक्सपिरियन्सचा उपयोग केलेला आहे तो या सामन्यामध्ये. या दरम्यान आपले पाहुणे इथे आलेले आहेत. आदरणीय फुलाजी शेठ ठाकूर, सिद्धी प्रतिष्ठानचे मालक, सिद्धी प्रतिष्ठानचे आदरणीय फुलाजी शेठ आणि गुरु शेठ यांच्याकडून आम्हाला या रायगड 40+ प्रीमियर लीगसाठी 2 संघांसाठी टी-शर्ट मिळालेले आहेत. तरी त्यासाठी आम्ही त्यांना रायगड समालोचक असोसिएशनच्या वतीनं धन्यवाद म्हणतो, त्यांचं धन्यवाद व्यक्त करतो. अजूनही इक्वेशन जर पाहिलं तर येणारे 12 चेंडू आणि 37 धावांची गरज आहे. ऑलमोस्ट 18.5च्या सरासरीनं धावगतीचा पाठलाग करायचा आहे. या षटकामध्ये कमीत कमी 15 धावा शोधण्याचा प्रयत्न हा नक्कीच असेल. आणि हेच कारण आहे की पहिल्या चेंडूवरती सन्मान दिलाय, हलक्या हातानं ओळखलंय की नरेश, जसं आपण उल्लेख केला ना सर की 12 पैकी कमीत कमी 10 चेंडू जर या खेळाडूंना खेळले ना तर 370च्या स्ट्राईक रेटनं 37 धावा बनवण्याची धमक या खेळाडू. कधी कधी आहे ना की चहानं जीभ भाजली ना की माणूस ताक पण फुंकून फुंकून पितो. तसं त्याने बघितलं की फक्त सिंगल काढून आता द्यायला पाहिजे नरेश पाटीलला आणि ती दिलेली आहे. बघायचं आहे फक्त एवढंच, नरेश पाटील काय करणार. शॉर्ट पिच आहे, स्लो केला चेंडू, हवे ते सेफ लँडिंग झालंय चेंडूचं. या चेंडूवर 2 धावा घेण्याचा प्रयत्न आणि 2 धावा धावून पूर्ण केलेल्या आहेत. एकतर नरेश पाटलांच्या पायामध्ये स्टील आहे, त्यामुळे त्यांना धावणं पण तेवढंसं सोपं नाही आहे, परंतु त्यांना धावावं लागणार आहे. जर संघ जिंकायचा असेल, आपल्या संघाला विजय मिळवून द्यायचा असेल तर परिश्रमांची पराकाष्ठा करावी लागणार आहे ती नरेश पाटील यांना. प्रयत्न सुरू आहे, बघूया त्यांचे प्रयत्न कितपर्यंत यशस्वी होतात, कारण त्यांची गाठ पडली आहे ना ती रघु परदेशी सारख्या एका होनहार आणि मातब्बर गोलंदाजाशी. नक्कीच या ठिकाणी बेस्ट वर्सेस बेस्ट असं हे बॅटल मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. परंतु इथे मात्र कमालीचा टायमिंग आहे. स्टँड अँड डिलिव्हर्ड, हिट्स आउट ऑफ द पार्क. 6 धावांसाठी षटकार.
कारण डीजे मास्टरना पण अशा अनपेक्षित ज्या घटना घडल्या की त्यांना पण असं वाटतंय हे गाणं लावावं का ते गाणं लावावं आणि बंद पण करोशी वाटत नाही. नक्कीच या ठिकाणी प्रत्येक जण आपला बेस्ट देण्याचा प्रयत्न करतो. फलंदाज असो, गोलंदाज असो, समालोचक असो, डीजे ऑपरेटर असो, आयोजक असो, प्रत्येक जण, अगदी कॅमेरामॅन देखील त्या चेंडूला इतक्या सुंदर पद्धतीने त्यानं फॉलो केला ना, अप्रतिम. आणि हीच तर क्वालिटी आहे 24 लाईव्ह इव्हेंट्स यांच्या माध्यमातून. यावेळेला मात्र क्षेत्ररक्षक येत आहेत. सुरुवातीला झेल घेण्याचा प्रयत्न, त्यानंतर मात्र माइंडसेट थोडासा वेगळा पाहायला मिळाला. चेंडू अडवण्यावरती विश्वास दर्शवला. सीमारेषेच्या आतमध्ये चेंडू अडवण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा मैदानाच्या आतमध्ये करावी लागते आणि याचंच नाव संघर्ष आहे. आणि संघर्ष जिथे आला ना तिथे क्रिकेटची मजा काही औरच असते. आणि होतं काय की यश मिळवणं सोपं आहे पण ते टिकवणं अवघड असतं. टिकवतोय आत्ता तो नरेश पाटील, टिकवण्याचा प्रयत्न करतोय, संघाला विजय मिळवण्याचा प्रयत्न करतोय. रघु परदेशीचा हा चेंडू हो मारायचा होता, ऑन साइड मध्ये मोठा स्ट्रोक खेळायचा होता, मात्र बॅटची कडा घेऊन चेंडू जातोय. तो शॉर्ट स्क्वेअर लेग मध्ये एक सिंगल रन या चेंडूवर मिळते. हेही षटक मला असं वाटतंय शेवटचा चेंडू या षटकातील शिल्लक असावा. रघु परदेशी पण कसोशीनं प्रयत्न करतोय. एक सिंगल तर मिळालेली आहे. आलेला हा सतीश गायकर मारण्याचा त्यानं प्रयत्न केला. घरंगळा चेंडू जातोय. कार्पेट स्ट्रोक लालचंद गावण यांच्याकडे. 2 धावा घेण्याचा प्रयत्न आणि तिसऱ्या पंचांकडे आता मागणी करण्यात आलेली आहे. बघूया तिसरे पंच आता काय निर्णय देणार. धावत गेलेले. धिस विल बी द टर्निंग पॉइंट ऑफ द मॅच. येस 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 क्रुशियल मोमेंट आहे. डू ऑर डायची मॅच आहे. या मॅच मध्ये खरं तर सदाशिव भाऊ सारखा उभा होता ना तर हाच नरेश पाटील म्हणून तर टार्गेट केलेलं. इकडे नाही चेंडू फेकला लालचंद साहेबांनी. आणि बॅट्समन नॉट आउट, सेफ आहे. बॅट्समन सेफ आहे. स्ट्राईक आता कोणाला मिळेल? नरेश पाटीलला स्ट्राईक मिळणार. आपण बघू शकतो काय चेंडू लावायची वेळ आणि बॅट आत यायची वेळ ही तशी खूप आत बॅट आलेली नरेश पाटीलची. नक्कीच या ठिकाणी ज्यावेळेला तुम्ही ध्येयाच्या आणि उद्दिष्टाच्या दिशेनं अगदी स्वतःला झोकून देताना त्यावेळेला तुमचा वेग देखील वाढतो. आणि तेच चित्र आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालं. शेवटचे 6 चेंडू शिल्लक आहेत टिकेबाई सर आणि 23 धावांची अजूनही गरज आहे. इट्स नॉट ओव्हर येट. येस 23 धावा जर काढल्या ना, मॅच जर ही जिंकून दिली नरेश पाटीलनी तर 2000 रुपयांचं पारितोषिक लहूशेठ भोईर यांच्याकडून मिळणार आहे. बघूया या पारितोषिकाचे ते मानकरी ठरणार का. गरजपणे डू ऑर डायची मॅच आहे. अस्तित्वाची लढाई आहे. या मॅच मधून जो हरेल त्याला घरचा रस्ता नक्कीच यावा लागेल. पहा पहिल्या 18 चेंडूंमध्ये फक्त 1 चेंडू तुमच्या वाट्याला येतोय. हो कदाचित कुठेतरी ही रणनीती तुमच्या पथ्याला पडलेली नाही आहे. परंतु अजूनही वेळ गेली नाही कारण शेवटचे 6 चेंडू शिल्लक आहेत आणि विजयासाठी 23 धावा. 6 चेंडू म्हणजे प्रत्येक चेंडूवर एकतर चौकार किंवा 4 चेंडूवर षटकार. सोपं नाहीये, कठीण आहे. परंतु मॅक्सवेलची इनिंग सगळ्यांना आठवत असेल. अफगाणिस्तान बरोबर इंज्युअर्ड होता, लंगडत होता, अक्षरशः झोपत होता, पण फटके मारत होता. आणि तीच मॅक्सवेलची इनिंग आता नरेश पाटीलला खेळावी लागणार आहे. परंतु एक्सपिरियन्स लालचंद गावण तयार. ओहो दिस इज द एक्सपिरियन्स. याला म्हणतात अनुभव. याला तर म्हणतात अनुभवाची शिदोरी. लालचंद गावण कच्च्या गुरुचे चेले नाही आहेत. बघा काय परफेक्ट यॉर्कर चेंडू टाकला आणि पहिला चेंडू त्यांनी टाकलेला आहे तो मॅडन. दुसरा चेंडू लालचंद यांचा. हा चेंडू लेग स्टंपच्या बाहेरचा हा चेंडू वाईड म्हणून पंचांनी घोषित केलेला आहे. या वाईडनं आता धावसंख्या वाढतीये, धावसंख्या पोहोचते. ती 36च्या घरामध्ये जिंकण्यासाठी 5 चेंडूमध्ये 22 धावांची गरज आहे. नक्कीच या ठिकाणी 5 चेंडू 22 धावा दोनही खेळाडूंमध्ये. इथे मात्र चर्चा होते, सल्ला मसलत होते, विचार विनिमय होते. गोलंदाजाच्या ऍक्शन अर्थातच शैलीवरती मात्र आक्षेप घेतला जातोय. तिसऱ्या पंचांची मागणी मैदानाच्या आतमध्ये होते. सुनील दा तिसरे पंच सुनीलजी पाटील सर. तिसऱ्या पंचांची मागणी या ठिकाणी केली जाते. कारण गोलंदाजाची जी शैली आहे ती शैली आक्षेपार्ह मानली जाईल. एक ऑब्जेक्शन घेतलं गेलंय. परंतु अशा स्टेजवरती कुठेतरी मानसिकतेवर परिणाम करणारा ही रणनीती, ही डावपेच देखील असू शकते.
बघ कोणत्याही खेळाडूने आमच्या समालोचन कक्षामध्ये येऊ नये. सुनीलजी पाटील सर प्लीज. गाडी घेऊन इकडे या. आणि खेळाडूंना विनंती आहे की खेळाडू कक्षामध्ये आपण उपस्थित राहायचं. कोणीही मुख्य मंचाच्या किंवा समालोचन कक्षाच्या दिशेने येऊ नये, अन्यथा नक्कीच या ठिकाणी आपल्याला दंडित देखील केल्या जाऊ शकतं. स्पर्धांच्या आपल्या काही नियमावली आहेत आणि त्या नियमावलीचं तंतोतंत पालन तुम्हाला मात्र या ठिकाणी करावं लागेल. चला सामना सुरू करायचा आहे. पंचांना विनंती आहे, आमच्या मॅच ऑफिशियल्सला विनंती आहे. हो, हा पण सुंदर चेंडू, अप्रतिम अशी गोलंदाजी लालचंद गावंड यांच्याकडून आपल्याला पाहायला मिळते. 2 चेंडू त्यांनी आतापर्यंत टाकलेले आहेत, दोन्ही चेंडू निर्धाव. म्हणजे आता प्रत्येक चेंडूवर षटकार पाहिजे. नक्कीच या ठिकाणी अजूनही येणारे 4 चेंडू आणि 22 धावांची गरज. इथे आता मात्र पर्याय नाही आहे तुमच्याकडे. प्रत्येक चेंडूवर आक्रमण करण्याशिवाय पर्याय नाही आहे. यावेळेस थोडासा डावे एसटीला सोडून जाणार चेंडू. एका यॉर्क लेगच्या चेंडूनंतर आहे ना पुढचा चेंडू अवांतर पाहायला मिळालाय. हेही गणित मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो. प्रेशर आहे ना, निर्णायक मॅच आहे, अटीतटीचा सामना आहे आणि अशा निर्णायक मॅच मध्ये थोडंसं प्रेशर तर येणारच आहे. फुल टॉस, व्हॉट अ स्ट्रोक, जबरदस्त फटका. प्रॅक्टिस करणाऱ्या आमच्या या पोरांकडे चेंडू जातोय षटकारासाठी. षटकार. तर या ठिकाणी मात्र निर्णायक क्षणाला आलेला हा षटकार पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये खलबल निर्माण करतोय. कारण अजूनही येणारे 3 चेंडू आणि 15 धावांची गरज. इथे चुकीला माफी नाही. यावेळेस समोरच्या दिशेनं लॉंग ऑन लॉंग ऑफला 2 क्षेत्ररक्षक तैनात आहे. एकेपेक्षा जास्त धाव या ठिकाणी मिळणार नाहीये. स्ट्राईक रोटेट करण्याचा प्रयत्न, थोडीशी खराब फेकी आणि खराब क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये. कारण नरेशच्या स्ट्रायकिंग एंडवरती जाणं ही संघासाठी जमेची बाजू ठरली असते. परंतु इथे सिंगल वरती विश्वास दर्शवला गेलाय. एकेरी स्वरूपाची धावफलकावरती आली आहे. इक्वेशन 2 चेंडू आणि 14 धावा. आता मात्र गरंगाळात चेंडू जातोय. कुठेतरी सुटकेचा निश्वास जरूर सोडला असेल. कारण आता या सामन्यामध्ये केवळ औपचारिकता बाकी आहे टिकेमाय सर. आणि या सिंगलनं संघाची धावसंख्या मात्र 13. एका चेंडूमध्ये आता 13 धावा जिंकायला पाहिजेत. आणि लालचंद गावंड यांचं हे षटक चांगलं षटक म्हणावं लागेल. दोन्ही मॅच मध्ये लालचंद गावंड यांनी गोलंदाजी मला असं वाटतं केलेली आहे. या अगोदर पण चला दुसरे किरण पाटील टॉस साठी या. किरण पाटील टॉस साठी या.